आपला आवाज कोकण 24 तास। सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आज अनेक गैरसोयी असल्याने त्या तातडीने दूर करण्यात याव्यात, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी दिला आहे। सिव्हिलच्या काही समस्यांबाबत आपण डीनला भेटलेला आहात, तर रिक्त पदं असतील किंवा गटारांचा किंवा दुर्गंधीचा काही प्रश्न असेल तो देखील तुम्ही उपस्थित केला आहे। काय चर्चा झाली, काय सांगत? आज आम्ही बऱ्याच दिवसांनी भेडसावणाऱ्या ज्या समस्या होत्या, जनतेला रुग्णांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या होत्या, तो दुर्गंधीचा त्रास असेल, पार्किंग व्यवस्था असेल किंवा अपुरी असणारी सिक्युरिटी व्यवस्था असेल, गरजेपेक्षा गरज मला ह्यांच्या डीनच्या बोलण्यातनं असं आलं की 120 लोकांची गरज आहे सिक्युरिटीची। तर त्या ठिकाणी 16 सिक्युरिटी गार्ड आत्ता काम करत आहेत। त्यामुळे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती अतिशय खराब व्यवस्था अशी आहे। त्यानंतर आमचा दुसरा मुद्दा होता की रुग्णांच्या नातेवाईकांना जी राहण्याची सोय केलेली आहे, शासनाने सोय केली, शासनाने निधी टाकून तिथं जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये त्यांना सिक्युरिटी गार्ड मिळत नसल्यामुळे गेली 6 महिने त्या विषयावर आम्ही भांडतो आहे की सिक्युरिटी गार्ड नाहीत, हा एकच त्यांचा विषय आहे। त्या विषयावर आमची चर्चा झाली। रुग्णांना एक्सरे जे द्यायला पाहिजे, एक्सरे फिल्म, त्यांचा कायमस्वरूपी त्यांच्याकडे तुटवडा असतो। ते मोबाईलवर फिल्म घ्या, फोटो घ्या आणि मध्ये डॉक्टरना शोधा, डॉक्टरना शोधून त्यांना पाठवा, नंतर डॉक्टरचा रिप्लाय येणार, तोपर्यंत बाहेरच्या रुग्णांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा। अशा अनेक गोष्टीवर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। सकारात्मक उत्तर त्यांनी दिलं की येत्या काही काळात आम्ही महत्त्वाचा मुद्दा एक त्यामध्ये होता की अपघात विभागाची अवस्था अतिशय गलिच्छ अशी आहे। भिंतींना कलर नाही, ओघळ सगळे आलेले आहेत, AC चालू नाही आहेत, डॉक्टरना बसताना सुद्धा तिथं प्रसन्न असं वाटत नाही। त्या विषयावर आम्ही चर्चा केली असता त्यांनी येत्या 8 दिवसात त्याचं काम आम्ही जिंदालमार्फत चालू करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आमच्यात सकारात्मक अशी चर्चा झाली। रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयातील गैरसोयी दूर करून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका शिष्टमंडळाने शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डीन डॉक्टर रामानंद यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देत चर्चा केली आहे। या प्रसंगी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेट्टे, अमित विलनकर, विभाग प्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वरेकर, मंदार वरेकर, अमन राणे, गौरव कळवंटे आदी उपस्थित होते। काम करायचं त्याच्यामध्ये होतंय कसं की आता परमनंट मी कामगार परमनंट आहे, समजा एखाद्या वार्डामध्ये वर्कर मी आहे, मी काम माझं आता 50% हलकं तुमच्या या कॉन्ट्रॅक्टमुळे झालं, कॉन्ट्रॅक्टमुळे हलकं झालं। कळलं मला काय म्हणायचं? हो, मी कामच करत नाही, मी तुमच्याकडे बाकीच्यांच्याकडे काम करून घेतो। म्हणजे आता BVG वाले आहेत किंवा स्मार्टवाले आहेत, त्यांच्या कामगारांच्याकडे काम करून घेतो असं निदर्शनास येतंय। नाही त्यामध्ये काय झालं आहे जे मूळचे जे कर्मचारी होते आपले जे हॉस्पिटलचे DHH हे अत्यंत कमी आहे। म्हणजे त्यांची टक्केवारी आता 5 ते 10% सुद्धा नाही, सगळे आता BVG आणि स्मार्टच आहे। कारण कसं आहे, मेडिकल कॉलेज काढण्याचा हेतूच तो आहे। पण मग आधीची स्वच्छता काय होती ना, ही मेडिकल कॉलेज आल्यामुळे हे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात घेऊ। हां, आता प्रसंग पडले तर आम्ही सुद्धा, मी MS असताना सुद्धा पेशंट नेलेले। पेशंट कोण आहे, पेशंट हिला नाही तर ती खाली होता। आता परवा एक पेशंट मला फोन आला होता। रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयामार्फत शहर आणि ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना नाममात्र दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते। या रुग्णालयावर दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु आजही अनेक इमारती आणि सोयी अपूर्ण असल्याने रुग्ण नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने डीन डॉक्टर रामानंद यांची भेट घेत चर्चा केली आहे आणि गैरसोयी दूर करण्याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे।
120 सिव्हिल हॉस्पिटल आणि 52 कॉलेज असे तर 172. इथं 52चा काय विषय म्हणून 120 त्यांना सांगितलं. काय आहे किती दिवस झाले आमच्या या सर्व मीटिंगची रूल आहे त्याच्यामध्ये डिस्कस करायचं चालू आहे. आय रिसेप्शन जी कंपनीचे कर्मचारी आपण घेतले ते ठराविक पोस्टसाठी घेतले असतील ना आपण. मी समजा मी स्वतः वैयक्तिक आहे तर माझी पोस्ट आहे किंवा समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.